रेल्वेकडून असिस्टंट लोको पायलट या पदासाठी जाहिरात आलेले फॉर्म भरणं सुरू झालेले, परंतु फॉर्म कसा भरावा त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय, कारण की यावेळी त्यांनी फॉर्म मध्ये प्रचंड असे मोठे बदल केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे, नाहीतर तुम्ही जर चुकी केली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि तुम्हाला जे आहे तर ते या पोस्ट पासून जे आहे तर ते दूर जावं लागू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर फॉर्म भरण्यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. 11,000 जागा आहेत. याच्यासाठी मित्रांनो आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीची रेकॉर्डेड बॅच आहे. CBT 1 CBT 2 अशा दोन्ही CBTची तुमची एक चांगली तयारी होऊन जाणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकतात. आता चला बघा, रेल्वेकडून आलेल्या जर आपण पाहिलं महत्वाच्या तारखा, तर बघा एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये आलेली 21 मार्चला. त्याच्यानंतर ओपनिंग डेट टायमिंग बघा इथं 15 मे पासून हे सुरू झालेले आहे आणि 14ला जे आहे 14 जून पर्यंत हे चालणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला करेक्शन विंडो वगैरे जे आहे तर ती पण दिली जाणार आहे. 17 ते 26 मध्ये करेक्शन विंडो आपल्याला ओपन करून दिली जाणार आहे. आता प्रॉब्लेम काय आहे, रेल्वेची इतके फेक लिंक येतात की कोणालाच रेल्वेविषयी कळत नाही. म्हणून तुम्हाला रेल्वेची एक ऑफिशियल लिंक मी कमेंटमध्ये देतो. मला फक्त असं लिंक जे आहे तर ते टाईप करून तुम्ही पाठवायचं आहे. सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही वेबसाईटवर जातात तर दोन पद्धतीच्या गोष्टी असतात. एक तर तुम्हाला सगळ्यात आधी अकाउंट क्रिएट करावं लागतं. ज्यांनी याआधी काही ग्रुप डीचा फॉर्म भरला असेल, काही दुसरा फॉर्म भरला असेल, त्यांना अकाउंट क्रिएट करायची गरज पडत नाही. त्यांनी काय करायचं, लॉग इन विथ आधार करायचं. तुमचा आधार नंबर टाकायचा. आधार ज्या नंबरला लॉग इन आहे त्याला OTP जातो आणि तिथून तुमचं लॉग इन होऊ शकतं. जर एखाद्याचं अकाउंट क्रिएट नसेल तर कसं क्रिएट करायचं त्याची मी तुम्हाला माहिती सांगतो. आता बघा इथं स्पष्ट येतं की ज्यांनी ऑलरेडी 2024, 25, 26 मध्ये अकाउंट क्रिएट केले त्यांनी पुन्हा रजिस्टर करण्याची गरज नाही. पण एखादा विद्यार्थी फर्स्ट टाइम भरतोय त्याने लक्षात घ्या, सगळ्यात आधी त्याला नॅशनॅलिटी चूज करावी लागते. त्याच्यानंतर त्याची पर्सनल इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये त्याचं नाव, त्याचं पूर्ण नाव हे लिहावं लागतं. हा कसा फॉर्मॅट ठेवावा लागतो, जो तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इथे लिहावं लागतो. महिलांनी खास करून हे लक्षात द्या. त्याच्यानंतर तुमच्या नावात बदल झालेला आहे का, ज्या महिलांच्या नावात लग्नानंतर बदल झाले असेल त्यांनी इथे येस करायचं, नवीन नाव टाकायचं. डेट ऑफ बर्थ ती पण 10वी वरची. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचे, फादर नेम, मदर नेम, तर या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथं टाकायच्या आहेत. आता लक्षात घ्या, ज्यांच्या नावात बदल झालेला असेल त्यांना इथं सांगितलेले की तुम्हाला गॅजेट जे आहे तर ते गरजेचे असणार आहे. त्याच्यानंतर ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा आहे. दोघांना OTP जाणार आहे. ईमेलला पण OTP जाणार आहे, मोबाईलला पण OTP जाणार आहे. म्हणून ज्याचं हे असेल काय म्हणतात रिचार्ज असेल तोच नंबर टाका. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन थ्रू डिजिलॉकर हे करावंच लागणार आहे की व्हेरिफिकेशन थ्रू आधार कार्ड, दोघांपैकी एक करू शकतात. पण व्हेरिफिकेशन थ्रू डिजिलॉकर केलं तर आणखी चांगली गोष्ट आहे. क्रिएट पासवर्ड क्रिएट करा. आय एम नॉट रोबोट, प्रिव्ह्यू अँड क्रिएट ऍप्लिकेशन. बघा अशा पद्धतीने तुमचं ऍप्लिकेशन जे आहे तर ते क्रिएट होऊन जाणार आहे. पुन्हा काय करायचं, जे काही तुमचा नंबर आहे आणि त्याच्यानंतर हा पासवर्ड आय एम नॉट रोबोट आणि लॉग इन म्हणायचं. आता तुम्ही लॉग इन करून घेतलं जाणार आहे. आता ज्याला लॉग इन करायचंय, आधार थ्रू लॉग इन करायचंय, त्याने काय करायचं माहितीये का, मोबाईल नंबर टाकायचा जो आधारला लिंक असेल, जनरेट आधार OTP, इथं OTP येईल आणि इथं क्लिक करायचं आय एम नॉट रोबोट आणि इथं लॉग इन म्हणायचं. आता लक्षात घ्या, इथं तुमचं रेल्वेचं जे आहे बघा इथं क्लोजिंग डेट 14/6 आहे. 15 मे पासून अर्ज जे आहेत तर ते इथं आपले सुरू झालेले आहेत. मी इथं अप्लाय करतो, इथं पण अप्लाय दोघांपैकी एकचलाच करा. ते दोन त्यांनी दिलेले आहेत फक्त ते. ओके, इथं एका याच्यावर मी क्लिक करेल. आता त्याच्यानंतर त्यांचं सगळ्यात म्हणणं आहे की तुमचा आधार क्रमांक टाका, कारण की त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्हाला पैसे परत पाठवायचे. मागच्या वेळेला इश्यू झाले होते त्यांचे. मग त्यांचं काय म्हणणं आहे, तुमच्या आधारला जे बँक अकाउंट लिंक असेल आम्ही ऑटोमॅटिक तिथे टाकून देऊ. म्हणून तुमचा इथं आधार क्रमांक टाकायचा. आणि लक्षात घ्या, आधारला कोणतं तरी बँक हे लिंक पाहिजे तुमचं. आणि लिंक नसेल तर त्याचे वेगवेगळे पर्याय आहेत, कसं शोधायचं ते आधारवरून पण शोधता येतं. आता लक्षात घ्या, बघा माझं स्वतःचं मी फॉर्म भरून पाहिला, इथं आधार सीड होतं तर लगेच येतं बघा, युअर आधार सीडेड बँक अकाउंट हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड अँड अपडेटेड फॉर रिफंड प्रोसेसिंग. ओके, तर हे रिफंड प्रोसेसिंगसाठी जेव्हा तुम्ही ओपन करतात अशा पद्धतीचा आपल्याला इंटरफेस पाहायला मिळतो. आणि आता ही परीक्षा मराठीमध्ये पण होणार आहे. पहा हे मराठी दिसतं पहा, इथं 13 लँग्वेजेस मध्ये दिसणार आहे. मी इथं ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक करतो. ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात आधी RRB कोणतं सिलेक्ट करायचं. माझी एक विनंती असेल, महाराष्ट्राच्या मुलांनी RRB मुंबई सिलेक्ट करा, जास्त काही लॉजिक लावू नका. ओके, त्याच्यावरच बाहेरचे लोक मुंबईला येतात आणि आपण बाहेर जायचं हे कोणी सांगितलं. ते नेक्स्ट जे आहे तर ते करायचं. आता याच्यानंतर आता त्यांनी काय केलं की मेडिकल फिटनेस सेल्फ असिस्टंट अशा नावाचा एक प्रकार त्यांनी इथं केलेला आहे. मग इथं यस नो सगळं प्रश्न वाचायचे. ओके, आता काय करायचं, आता हे काही विद्यार्थ्यांना ना कळत नाही की सर कशाला येस करू कशाला नो करू. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ज्याला नो केल्यावर फॉर्म भरू दिला जात नाही त्याला येस करायचं. समजा इथं मी नो केलं, वरचं काहीच वाचायचं नाही शक्यतो, का की जिथं नो केलं तुम्ही रिजेक्ट होऊन जाणार. आणि समजा ते म्हणत असेल की फॉर्म नाही फिल करू शकत, लगे येस वर करायचं.
लगेच इथं येस वर करायचं, येस नाही म्हटलं नो वर करायचं. ते असं करत चला मित्रांनो, लगेच तुमचे हे जे आहे तर ते होऊन जाईल. नाही तर ते वाचून एवढं कुठं हे जाईल. ते बघा, हे आय ऍग्री, ते फॉर्म भरला समजा, संपला. आता आपला फॉर्म बघा, पर्सनल डिटेल्स, ऑदर डिटेल, एज्युकेशन डिटेल, अपलोड डॉक्युमेंट्स आणि प्रिव्ह्यू आणि पेमेंट, हे एवढ्या पद्धतीने आपलं अकाउंट जे आहे तर ते जाणार आहे. सगळ्यात आधी तुमची बाकीची इन्फॉर्मेशन आहे ते मॅरिटल स्टेटस बघा, मॅरिड अनमॅरिड टाकायचंय, तुमचा धर्म टाकायचंय, तुमची भाषा कोणती, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कोणती लँग्वेज चूज करायची. वेगवेगळे ऑप्शन येतात बघा इथं, आसामीज, बेंगॉली, इंग्लिश, गुजराती, हिंदी, कन्नडा, कोकणी, मल्याळम, मणिपुरी. बघा आपलं मराठी आहे का याच्यात, आहे मराठी आहे, तर तो चूज करू शकतात. ते पर्सनल आयडेंटिफिकेशन मार्क हे शक्यतो काढून टाकायला पाहिजे त्यांनी. कम्युनिटी म्हणजे एससी एसटी ओबीसी काय कम्युनिटी ते एक करायचं. समजा इथं ओबीसी घेतलं आणि एनसीएल ला पण येस केलं तर तुम्हाला नेम ऑफ द कास्ट, कम्युनिटी सर्टिफिकेट नंबर. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर इथं सेंट्रलचं पाहिजे का, लक्षात घ्या तुम्ही स्टेटचं पण वापरू शकतात. काही वेळेला सेंट्रलचंच पाहिजे अशी काही त्यांची हे नसतं, पण सेंट्रलचं लावलं तर बेस्ट असतं. ते एससी एसटीने तर स्टेटच लावायचं, त्याला काही इश्यू येत नाही. पण ओबीसी वाल्यांना जर सेंट्रल भेटत असेल सेंट्रल लावा, नाही तर स्टेट लावलं तरी चालतं. ते आता इथं बघा तुमचे हे ऍड्रेस वगैरे ते डायरेक्टली फिल केलेले असतात, म्हणून इथं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. आय हायर बाय कन्सेंट, की जे आधारला बँक अकाउंट लिंक आहे त्याच्यावरच माझे पैसे जे आहेत तर ते येतील, याच्यासाठी मी मंजुरी देत आहे असं म्हणणं. एक सर्व्हिसमॅन असाल का, ईबीसी आणि ईडब्ल्यूएस ही वेगळी कन्सेप्ट आहे. ओके, पुढे आहे की इंडियन रेल्वेमध्ये काम करत आहात का, करंट कुठे एम्प्लॉय आहात का, अप्रेंटिस केली आहे का, आणि बँक अकाउंट इथं सांगितलंय. बँक अकाउंट मध्ये काहीच नाही मित्रांनो, एकदम भारी छान प्रोसेस केली. दरवेळी काय बँक अकाउंट टाकायचं, आयएफएससी कोड टाकायचा, मुलं चुकून द्यायचे. यावेळी खूप चांगलं केलं, आधार टाकायचं डायरेक्ट सांगता. सम फॉर एक्झाम्पल इथं बँक ऑफ महाराष्ट्र एकाचं कोणाचं टाकलं असेल, डायरेक्ट बँक ऑफ महाराष्ट्र इथं तुमचा अकाउंट नंबर येऊन लागतो, आणि इथून तुम्ही चेंज पण करू शकतात वाटलं तर, पण डायरेक्टली तुम्हाला इथं रिफंड जे आहे तर ते या अकाउंट मध्ये येऊन लागेल भविष्यात. त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, मग आता हळूहळू जायचं. सगळ्यात आधी हे सिलेक्ट करायचं 10वी. आता समजा विद्यार्थ्यांचे दोन प्रकार आहे, एक आहे 10वी प्लस ITI आणि दुसरे 10वी प्लस डिप्लोमा. मग 10वीची माहिती टाका, नंतर ITI ची टाका, 10वीची टाका, नंतर डिप्लोमाची टाका. अशा पद्धतीने तुम्ही माहिती टाकू शकतात. 10वीची याची ही माहिती आहे, ही माहिती व्यवस्थित भरायची. सेम त्याच्यानंतर ही डिप्लोमाची माहिती आहे, ही डिप्लोमाची माहिती जी आहे तर तुम्हाला इथं भरायची. सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात त्रासदायक काम हे फोटो. हा फोटो निघतच नाही, मी पण इतका परेशान झालो, मला हे फॉर्मचं पुढं करायचं होतं, होतच नव्हतं. कॅप्चर लाईव्ह इमेज हे शक्यतो इथं होतच नाही. तुम्हाला कॅफे जमत असेल कॅफेवर जा, किंवा मोबाईल मधून शक्यतो करण्याचा प्रयत्न करा, तिथून फायदा होतो तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे. सिग्नेचर मध्ये लक्षात ठेवा, सिग्नेचर ही 49 KB पाहिजे जास्तीत जास्त, आणि मिनिमम पाहिजे 30 KB. 30 KB जे आहे तर ते तुम्हाला इथं पाहिजे. दोनच फॉर्मॅट सांगितले, JPG आणि JPEG. कोणता फॉर्मॅट चालणार नाही, PNG चालणार नाही, त्याच्यानंतर PDF फॉर्मॅट चालणार नाही. हे दोन फॉर्मॅट चालणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही, तरच ते होतं. ओके, त्यांनी काय सांगितले बघा, व्हाईट पेपरवर ब्लॅक बॉल पेनने सही करायची. कशी, ब्लॅक बॉल पेनने इथं जे आहे तर ते तुम्हाला सही करावी लागणार. आता नवीन एक गोष्ट त्यांनी आणलेली, यावेळी एक नवीन बदल केलेला आहे, मोठा बदल केलेला आहे. तो म्हणजे काय, की तुमचा जो फोटो आहे ना, गॅजेट ऑफिसर साइन सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. आता त्यांनी काय केलेलं माहितीये का, आता हे माझे बघा, हा माझा फोटो आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, हा व्यक्ती मीच आहे, तर याच्यासाठी हे माझं नाव वगैरे इथं सगळं येतं. इथं काय करावं लागतं, तुम्हाला कुठलाही गॅजेटेड ऑफिसर शोधावा लागतो, क्लास 1 ऑफिसर शोधावा लागतं, त्याच्या विनवण्या कराव्या लागतात. हे अतिशय मला वाटतं हे जास्त केलेले, एवढी गरज नाही. कारण की काय होतं, सामान्य ग्रामीण भागातील मुलगा कुठं क्लास 1 ऑफिसर शोधेल, आणि तो क्लास 1 ऑफिसर आपल्याला का सही देईल, हे पण महत्वाचं आहे ना. यांनी म्हणजे तुम्ही डिजिलॉकर वापरा, तुम्ही आधार वापरा, तुम्ही तुमची प्रोसेस वापरा, परंतु याच्यामुळे काय होतं, विद्यार्थी कुठे क्लास 1 ऑफिसर शोधेल. परत काही क्लास 1 ऑफिसर मग काही पैशांची डिमांड करू शकतात, किंवा मग त्यांचे एजंट सुरू होतील सही देण्याचे. मग एवढं नाही केलं पाहिजे. काय होतं, सामान्य घरातील कुटुंबातील व्यक्ती जो आहे तर त्याला काहीच कळत नाही, त्याला खूप जावं लागतं ते. तर हे जे आहे तर ते अट काढली असते तरी चाललं असतं, पण ठीक आहे, आता त्यांनी दिलेले, तर तुम्हाला ते डाउनलोड करून ते प्रिंट काढून त्या व्यक्तीचा सही शिक्का नाव जे आहे तर ते घेऊन घ्यावं लागणार आहे. मग ते अपलोड करायचं. इथं अपलोड केल्यानंतर मग तुम्हाला इथं समजा मी मुंबई झोन सिलेक्ट केला होता बघा, इथं CR असिस्टंट लोको पायलट, SCR असिस्टंट लोको पायलट आणि वेस्टर्न रेल्वे लोको पायलट, हे तिघांचं तुम्ही इथं प्रिफरन्स जो आहे तर तो देऊ शकतात. इथं प्रिफरन्सचं ऑप्शन त्यांनी इथं जे आहे तर दिलेलं आहे. प्रिव्ह्यू म्हणायचं बघा, इथं तुमचा प्रिव्ह्यू वगैरे येतो, फीज वगैरे भरायची. आता हे अशा पद्धतीने फीज भरली तर तुमचा फॉर्म इथं भरला जाणार आहे, लक्षात घ्या.
यावेळी फॉर्म मध्ये प्रचंड असे नवीन बदल केलेले आहेत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि बॅच जर जॉईन करायची असेल तर महाराष्ट्रातून एक चांगली बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला नक्की एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.